नमस्कार, मी अमिता ताते A1 सुग्रास रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। गणपतीच्या प्रसादासाठी आज मी चौथ्या प्रकारचा लाडू दाखवत आहे। हे लाडू ख या अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या 6 पदार्थांपासून केलेले आहेत, म्हणून ह्याला ख लाडू असे नाव दिलेले आहे। उगाचच काहीतरी गंमत। त्यासाठी 250 ग्राम खजूर, 150 ग्राम खारीक पावडर, 250 ग्राम खोबरं, 50 ग्राम किसमिस, 50 ग्राम खडीसाखर आणि 50 ग्राम खसखस असं घेतलेलं आहे। एका पॅनमध्ये खसखस चांगली गुलाबीसर भाजून घ्यायची आहे, कारण गुलाबीसर भाजल्यामुळे त्याचा वास ह्या लाडवाला खूप छान लागणार आहे। पॅनमध्ये आता ह्या खसखसीचा तडतड असा आवाज येऊ लागलेला आहे, म्हणजे ही आता छान भाजली गेलेली आहे। ही आता थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेत आहे। त्याच पॅनमध्ये खोबरं भाजायला घेतलेलं आहे। हे खोबरं सुद्धा चांगलं गुलाबी रंगापर्यंत भाजायचं आहे। या लाडवाची मजाच ही अशी आहे की छान खरपूस भाजलेलं खोबरं, खरपूस भाजलेली खसखस याचा सुगंध या लाडवाला खूप छान लागतो आणि असे खुसखुशीत आणि छान लाडू होतात। अजूनपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा। आता आपल्या छान गुलाबीसर रंगावरती खोबरंही भाजून झालेलं आहे। ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात आणि गॅस बंद करून याच गरम पॅनमध्ये आपण खारीक पूड थोडीशी कोमट करून घ्यायची आहे। ही अशी गरम पॅनवरती नुसती ठेवली तरी सुद्धा छान कोमट राहते। अशी कोमट झालेली खारीक पूड एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस आणि खोबरं असं बारीक करून घेऊयात। हे आपल्याला 2 बॅचमध्ये करून घ्यावं लागणार आहे। असे हे बिना साखरेचे, बिन गुळाचे आणि बिन तुपाचे लाडू आहेत। ज्यांना कोणाला अशक्तपणा असेल किंवा लहान मुलांना सकाळी दुधाबरोबर हा लाडू खायला द्यावा। तसेच हिमोग्लोबिन ज्यांचे कमी असेल त्यांनी सुद्धा हा लाडू जरूर सकाळी उठल्या उठल्या दुधाबरोबर घ्यावा। आता आपली खारीक पूडही थंड झालेली आहे आणि मिक्सरमधून खसखस आणि खोबरं हेही वाटून होत आहे। असे पौष्टिक लाडू तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि कसे झालेत हे मात्र कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। आता आपण ह्या मिश्रणामध्ये थोडे किसमिस घालणार आहोत। थोडे किसमिस असे अख्खे घालणार आहे आणि थोडे किसमिस हे खजुराबरोबर वाटून घेणार आहे। खजूर आणि किसमिस मिक्सरमधून वाटून घेताना अगदी एकदाच फिरवून घ्या, कारण मिक्सरवरती जास्त लोड येण्याची शक्यता असते। खजूर आणि किसमिस यांचा चांगला मऊसर गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडीशी खडीसाखर घालत आहोत। खडीसाखर ही अशी अख्खीच घालायची आहे। लहान मुलांना अशी मधीच खडीसाखर लागली की ते कुडूम कुडूम खायला खूप आवडते। जाम खुश असतात लहान मुलं ह्या लाडूवरती। हे मिश्रण आता चांगलं एकजीव करून घेऊयात। तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते, अजून कुणी A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।
लाईक करा आणि शेअरही करा. अशा छान आणि सोप्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुमचं सबस्क्राईब करणं फार जरुरीचं आहे. आता आपण ह्या मिश्रणाचे लाडू तयार करूयात. ह्या मिश्रणाचे साधारण 18 ते 20 लाडू होतात. असे हे लाडू मुलांना शाळेमध्ये एक वेळचा डबा म्हणून द्यावेत. मुलंही खुश आणि आईला सुद्धा एक वेळचा छान हेल्दी रेसिपी देण्याचं समाधान. चला तर मग आता आपण अशी सोपी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय.